भिजत घालून तर सुकायला ठेवलेला आहे. इथं आहे दूध खीर. अजून थोडं. हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या रुटीन ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी चाललेली आहे मॉर्निंग वॉकसाठी. तर हे आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे बघा. आपण बायका काय करतो, नुसतं दिवसभर काम 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 कामामध्ये बिझी असतो, पण स्वतःसाठी वेळ आपल्याला काढता येत नाही. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला जर आपण स्वतःसाठी असा वेळ काढला, वॉकिंग म्हणा किंवा घरच्या घरी, तुम्हाला बाहेर जाता येत नसेल वॉकिंगसाठी तर घरच्या घरी तुम्ही योगासुद्धा करू शकता. असा थोडासा वेळ तुम्ही स्वतःसाठी दिला ना, तर पूर्ण दिवस तुमचा खूप छान जातो. सकाळचा फ्रेश असं वातावरण अनुभवायला मिळतो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. त्यामुळे आपला पूर्ण दिवस जो आहे तो खूप छान जातो. प्रसन्न आपण दिवसभर राहतो, फ्रेश राहतो, अजिबात आळस वगैरे येत नाही. तर मी वॉकिंग करून येईपर्यंत अनन्या उठली होती. तर आता तिला दूध गरम करून देते. उठल्या उठल्या तिला दूध प्यायला लागतं. तर भूक लागलेली असते तिला खूप. तर खाली तोपर्यंत दूधवाला पण आला होता, तर जाऊन दूध घेऊन आले. आणि रात्री मी पूर्ण किचन क्लीन करून झोपते, तरीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या अशा प्रकारे ओल्या फडक्याने पूर्ण किचन ओटा, गॅस शेगडी, मागचे टाईल्स वगैरे परत एकदा पुसून घेते. आपण स्वयंपाक करताना किंवा काही चहा वगैरे बनवताना चमचा, चाळणी काही आपण किचन ओट्यावरती ठेवत असतो. त्यामुळे पूर्ण रात्रभर आपला किचन ओटा उघडा असतो. त्यावर काही पडलेलं असू शकतं, काही फिरून गेलेलं असतं, कॉक्रोच म्हणा, काही म्हणा. त्यामुळे परत एकदा ओल्या फडक्याने स्वच्छ असं पुसून घ्यायचं. त्यामुळे आपलं किचन ओटा पण स्वच्छ राहतो, चकचकीत दिसतो. आणि सगळं जर किचनमध्ये स्वच्छ चकचकीत असेल तर आपल्याला सुद्धा किचनमध्ये काम करताना पॉझिटिव्हिटी फील होते. त्यामुळे आपल्याला छान वाटतं. आता इथं मला प्यायसाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेते. कोमट असं पाणी मी इथं करून घेतलेलं आहे. आणि आता अनन्या श्राव्यासाठी इथं दूध गरम करायला ठेवते. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं साखर आणि थोडंसं आलं घालते ठेचून, आणि मस्त गरमागरम दूध त्यांना प्यायला देते. आता अनन्या उठली आहे, पण श्राव्या अजून उठलेली नाही आहेत. पण एकदमच गरम करून ठेवते. आणि मग त्यानंतर मला बाकीची कामं पण आवरायची आहे. हे कोमट पाणी मी पिऊन घेते, अनन्याला दूध देते आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर सर्वात आधी मी घरात जे इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात त्या सगळ्या जागच्या जागी ठेवते. तर घरात लहान मुलं आहेत, तर सगळ्या वस्तू ज्या आहेत ते इकडच्या तिकडे होतात. त्यामुळे घर जे आहे ते अस्ताव्यस्त दिसतं. त्यामुळे आपल्याला ते बघायला सुद्धा चांगलं वाटत नाही. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला झाडू मारून घेताना, क्लिनिंग करून घेताना त्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आणि मगच क्लिनिंग करायचं. त्यामुळे घर जे आहे ते क्लीन पण होतं आणि शिवाय टापटीप पण दिसतं. तर घरात लहान मुलं आहेत तर ते परत तसं होणारच आहे, इकडे तिकडे पडणारच आहे. पण असं जर आपण केलं ना, सकाळच्या वेळेस एकदा लावून ठेवलं जागच्या जागी वस्तू, तर आपल्याला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं आणि आपल्याला क्लिनिंग करायला पण खूप इझी जातं मग. तर इथं सगळं झाडू मारून घेतलं मी पूर्ण घरभर. आणि त्यानंतर कचरा अजिबात कुठेही कुठल्या कोपऱ्यात गोळा करून ठेवायचा नाही कधीही. लगेचच्या लगेच तो भरून डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. आणि त्यानंतर आता बाहेरचं गॅलरीतलं पण मी सगळं झाडून घेते. आणि पायपुसणी जी आहे ती छान अशी झटकून ठेवते. त्यावर पण भरपूर अशी धूळ पडलेली असते. त्यामुळे रोज मी पायपुसणी जी आहे झटकून हे बाहेरचं झाडून घेत असते. आणि मग आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच मी पाण्याचा सडा मारते, रोज नाही मारत. गरज वाटलं तरच पाण्याचा सडा मी मारत असते. तर स्वच्छ असं बाहेरचं देखील मी झाडून घेतलं, तिथला पण कचरा भरून घेतला. आणि बाहेर पाण्याचा सडा देखील मारून घेणार आहे. 2-3 दिवस पाण्याचा सडा मारला नव्हता बाहेर, तर आज पाण्याचा सडा देखील मारते. आणि तसंच माझ्या गॅलरीमध्ये ही थोडीशी फुलाची वगैरे झाडं आहेत, त्यांनासुद्धा पाणी घालायला मला खूप आवडतं. तर लहानपणापासूनच मला अशी फुलांची वगैरे झाडं लावायचा खूप छंद आहे. त्यामुळे मी गॅलरीमध्ये ही थोडीशी झाडं लावलेली आहेत. तर त्यांना रोज मी पाणी घालत असते. अनन्या श्राव्या देखील कधी कधी घालतात त्या उठलेल्या असल्यास यावेळेस. तर पाणी घालते. तर आपल्याला जे आवडतं ते आपण आपले छंद स्वतः जपले पाहिजेत. तर मला अशी फुलांची झाडं लावायला खूप आवडतात. त्यामुळे मी रोज थोडा वेळ माझा इथं स्पेंड करत असते झाडांजवळ. आणि त्यामुळे पण माझा दिवस खूप छान जातो. आपले आवड ज्याच्यात असते ते आपण केलं ना, तर आपल्याला मनाला देखील खूप समाधान मिळतं. तर तसं प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असू शकतात. कोणाला असं गाणे ऐकत ऐकत मस्त निवांत बसून कॉफी प्यायला आवडतं, तर कोणाला असं पेपर वाचायला आवडतं, कोणाला बुक वाचायला आवडत असतं. असे प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. तर तसं माझं असं फुलांचं झाड लावायचं वगैरे मला
खूप छंद आहे. तर त्यात मला खूप समाधान मिळतं आणि खूप रिलॅक्स फील होतं झाडांकडे बघितल्यावरती. त्यामुळे मी थोडासा माझा टाईम तिथं स्पेंड करत असते आणि त्यानंतर इथं मी पाण्याचा सडा मारून घेतला, उंबरठा पण धुवून घेतला. परत मी अंघोळीनंतर पूजा करताना परत उंबरठा धुवून घेऊनच मग पूजा करते. तर आता बाहेरचं सगळं झालेलं आहे. तर आता मला फरशी पुसून घ्यायची आहे. तर माझ्याकडे मॉप नाही आहे, तर मी अशा पद्धतीने फडक्यानेच फरशी पुसून घेते. तर नायझॉल पाण्यामध्ये फडकं ओलं करून घेते आणि छान असं मी पायानेच पुसते. आधीपासून मला अशीच सवय आहे. तर अशीच मी पुसत असते. तर छान स्वच्छ घर झाडून घेतल्यावर पटकन लादी पुसून घेतली ना, तर काम जे आहे ते हलकं झाल्यासारखं होतं. तर नाहीतर झाडून घेतलं आणि परत नंतर फरशी पुसायची म्हटली तर खूप मग परत एकदा झाडू मारावाच लागतो, कारण काही ना काही पडतंच थोडाफार कचरा. त्यामुळे स्वच्छ असं झाडून घेतल्यानंतरच फरशी पुसायला छान वाटतं आणि छान अशी स्वच्छ फरशी पुसली जाते. आणि तोपर्यंत आता मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. फरशी पुसून झाली की मी आता अंघोळीला जाते. स्वच्छ अशी दोनदा मी इथं फरशी पुसून घेतली आणि अंघोळीच्या आधी जर असं पूर्ण घर आपण क्लीन करून घेतलं ना, तर खूप छान वाटतं. आणि तेच काम जर अंघोळ झाल्यानंतर करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो. त्यामुळे असं आधी जर सगळं क्लीन करून घेतलं ना, तर अंघोळीनंतर आपल्याला खूप खूप असं प्रसन्न वाटायला लागतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला जाणवतात घरामध्ये. तर अंघोळ झाली इथं आमची सगळ्यांची. तर आता इथं माझ्यासाठी मी चहा ठेवला होता. तर आता मी निवांत बसून चहा घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. नमस्ते, नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मी विद्या, अगदी मनापासून तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस, येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्यदायी असा जाऊ दे. तर तुमच्या इच्छा, आकांक्षा, जे काही स्वप्न असतील त्या ह्या नवीन वर्षात सर्वांचे पूर्ण होऊ देत. तर असं सगळं आवडलेलं आहे आणि आज ब्रेकफास्टमध्ये बनवायचं आहे सँडविच. त्याची माझी तयारी चाललेली आहे. चला मी दाखवते आता काय काय करणार आहे आज. तर सँडविच बनवण्यासाठी इथं सगळ्या भाज्या घेतल्यात, ते धुवून घेते आता आणि मग कट करून घेते. तर दूधसुद्धा अजून तापवलेलं नव्हतं, तर दूध तापवायला ठेवलं आणि आता सर्वात आधी हे बटाटे जे आहेत ते सालं काढून घेते आणि मग याचे स्लाईस करून उकडायला ठेवते. तर सँडविच बनवण्यासाठी सगळ्या भाज्या मी इथं धुवून घेतलं. इथं पुदिना पण घेतला आहे. तर पुदिन्याची चटणी पण अजून बनवायची आहे. तर सँडविच बनवायला पुदिन्याची चटणी लागतेच लागते. मेन जी सँडविचला टेस्ट येते ना, ती पुदिन्याच्या चटणीमुळेच येते. त्यामुळे पुदिन्याची चटणी पण बनवणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी बटाट्याचे स्लाईस करून घेतलेत. 2 बटाटे घेतलेत मी इथं आणि त्यानंतर काकडी घेतली, शिमला मिरची घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि बीट पण घेतलेलं आहे. तर ते सगळं बटाटे उकडायला ठेवते आणि त्यानंतर मग ते बाकीच्या भाज्या ज्या आहेत ते चिरून घेते. तर इथं पाहू शकता बीट, काकडी, शिमला मिरची, टोमॅटो चिरून घेतला आहे आणि आता मी इथं कांद्याचे स्लाईस करून घेते. तर आता मस्तपैकी असा व्हेजिटेबल सँडविच मी इथं बनवणार आहे. तर इथं मी पुदिन्याची चटणी बनवते. तर त्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि जिरं त्याच्यात आणि थोडंसं उकडून घेतलेला बटाटा पण मी त्याच्यात घातलेला आहे. त्यामुळे चटणी जी आहे ती छान एकजीव होते आणि व्यवस्थित अशी आपल्याला ब्रेडवरती स्प्रेड पण करता येते. तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी पुदिन्याची चटणी मी इथं बनवून घेतली आणि आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते ह्या ब्रेडवरती असे स्लाईस ठेवून घेते त्यांचे आणि मग छान असं सँडविच इथं मी बनवून घेते. तर आधी हे सँडविच ह्याच्यामध्ये मी बनवून बघणार आहे. जर व्यवस्थित झाल्या तर मी ह्याच्यामध्ये करणार, नाही तर तव्यावरती देखील खूप छान होतात. पण ह्याच्याने छान असा एक कट बसतो सँडविचला आणि त्यामुळे सँडविचचा त्याला लूक येतो. पुदिन्याच्या चटणीमध्ये मी मीठ टाकलेलंच आहे, तरी पण इथं मी वरून भाज्यांवरती अजून थोडंसं मीठ टाकून घेते. त्यामुळे छान अशी टेस्ट येते सँडविचला. तर इथं सँडविच मेकरला गरम व्हायला काही जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मी इथं आत्ता गॅस चालू केला आहे. तर आता मस्त तूप लावून मस्त सँडविच इथं बनवणार आहे. खूप मस्त टेस्ट येते तूप लावून बनवलेल्या सँडविचला. आणि फ्रीजरमध्ये मी घरी बनवलेलं बटर ठेवलं होतं. जेव्हा तूप कढवताना जी लोणी मी बनवत असते तर ते फ्रीजमध्ये ठेवत असते आणि जेव्हा पण मला असं पाहिजे असतं
त्यावेळेस मी बाहेरचं बटर आणत नाही, तर हे घरचंच लोणी शक्यतो वापरत असते. तर इथं सँडविच मेकरला थोडेसे सँडविच चिपकत होते, तर 2-3 मी ह्याच्यात बनवून घेतले. मग नंतर परत मी तव्यावरती बनवणार आहे. आणि श्राव्या इथं वाट बघत थांबली कधी होतं रेडी सँडविच म्हणून. आणि रोजच्या नाश्त्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवलं ना, तर मुलांना खूप एक्साइटमेंट असते खायची. तर आणि असले चटपटीत पदार्थ तर मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडतात. तर इथं फर्स्ट सँडविच रेडी झालेला आहे. तर ह्या दोघींसाठी आता मी देते. तर श्राव्याच्या स्कूलला ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, अजून उद्यापासून तिची स्कूल स्टार्ट होईल. तर आता अजून माझी देवपूजा वगैरे झालेली नाही आहे. तर आधी नाश्ता बनवला, कारण मिस्टर नाईट ड्युटी करून आले होते, त्यांना झोपायचं होतं, म्हणून मी आधी इथं नाश्ता बनवायला घेतलेला आहे. आणि मग नाश्ता बनवून झाला की मग मी निवांत असं देवपूजा करून घेणार आहे. तर मस्त असं आतून लोणी घालून बनवलेला सँडविच इथं तयार आहे. तर या दोघींसाठी आता मी कट करून देते. आणि वरून पण मस्तपैकी असं लोणी लावून सॉस आणि मेयोनीजसोबत दोघींना मी खायला देते. आणि दुसरा सँडविच तयार झाल्यावर मग मिस्टरांसाठी देते. तर तर आज मस्तपैकी नाश्त्यामध्ये न्यू इयर स्पेशल लोणीवाला सँडविच बनवलेला आहे. तर पाहू शकता, आता वरून पण मी थोडंसं लोणी लावून देते. खूप मस्त लागतो ना लोणीसोबत, बटरपेक्षा असं घरी बनवलेलं जे लोणी असतं ना, तर त्याच्यासोबत खूप मस्त लागतो सँडविच. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर इथं आधीच आणून ठेवलेलं घरामध्ये थोडंसं मियोनीज होतं, आणि आता सॉस आणि मियोनीजसोबत हा सँडविच देते त्या दोघींना. तर इथं दुसरा सँडविच पण रेडी आहे. तर हे आता मिस्टरांना देते. आणि मिस्टरांना ना सँडविचमध्ये बीट आवडत नाही, तर त्यासाठी मी तर काय केलं आहे बघा आता. तर बीटचे असे बारीक तुकडे करून घेतलेत स्पेशली त्यांच्यासाठी. आणि खूप चांगलं असतं बीट खाणं देखील, पण एरवी असं खाणं होत नाही. त्यामुळे ॲटलिस्ट सँडविचमध्ये तरी आपण खातो, त्यामुळे त्याचे असे बारीक तुकडे करून घातलेत मी सँडविचमध्ये. तर मस्त असे बटाट्याचे उकडून घातलेले स्लाईस घातले, आणि वरून आता काकडी ठेवते. तर खूप मस्त होता ना असा व्हेजिटेबल सँडविच. तर मी 2 प्रकारचे सँडविच बनवते. एक असा व्हेजिटेबल सँडविच, आणि दुसरा आहे फक्त बटाट्याचं सँडविच. बटाट्याची सिंपल भाजी बनवून त्याच्याने मग सँडविच बनवायचं. तर दोन्हीही सँडविच खूप मस्त होतात. आणि स्पेशली ना अशा प्रकारे तुपावरती खूप मस्त होतात. नक्की एकदा तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून बघा. आणि वरून तूप लावून तुम्ही सँडविच रोस्ट करून घ्या, आणि त्यानंतर आतून ना मस्तपैकी बटर किंवा लोणी घालून तुम्ही ट्राय करून बघा. नक्कीच एकदा खूप मस्त लागतो सँडविच. नाश्ता बनवून झाला, आणि आता इथं मी करते देवपूजा. आणि देवपूजा करायला मला निवांत असाच वेळ लागतो, त्यामुळे गडबडीचं जे काम असतं ते आधी उरकून घेते मी. आणि मग छान असे देव घासून घेतले आज. आणि आता छान अशी मी देवपूजा करून घेते, आणि मग भेटते तुम्हाला.
म्हणजे छान अशी देवपूजासुद्धा आता इथं झालेली आहे आणि पाहू शकता किती प्रसन्न वाटतंय. आणि देवपूजेसाठी फुलं जरी असली ना तर पूजा आणखीनच छान होते. आणि देवापुढे छान अशी छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे आणि दीपधुपाचा मस्त असा सुगंध देखील दरवळतो घरामध्ये. त्यामुळे घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते ती देखील बाहेर पडते आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. तर त्यानंतर इथं मी हळदीचं लेपन करते बघा उंबरट्यावरती आणि हे देखील खूप चांगलं असतं. तर त्यानंतर इथं मी आता उंबरट्याची पूजा करून घेते हळदी कुंकू लावून आणि छान ठसठशीत असं हळदी कुंकू लावायचं उंबरट्याला. जे आपल्या घराचं हे मुख्य दार आहे त्यामुळे छान असं ठसठशीत हळदी कुंकू लावून उंबरट्याची पूजा करून घ्यायचं. आणि जमेल तशी छोटी मोठी रांगोळी उंबरट्यावरती आणि तसंच देवासमोर नक्कीच काढायची. छोटी का होईना रांगोळी काढणं देखील खूप शुभ असतं. तर खूप चांगलं असतं. तर साच्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता, पण त्यापेक्षा हाताने काढलेल्या रांगोळीचे फायदे भरपूर आहेत. रांगोळी का काढायची, कशी काढायची, त्याचे फायदे काय आहे त्याचा पूर्ण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तो वरती आय बटनमध्ये मी देते. तर नक्कीच तो देखील तुम्ही व्हिडिओ बघा. उंबरठा पूजन देखील माझं करून झालं. त्यानंतर मी नाश्ता केला आणि आता मी किचन ओटा आवरायला घेतलेला आहे बघा. नाश्ता करून तसंच ठेवला होता सगळा पसारा मी, कारण मला पूजा करायची होती, उशीर होत होता म्हणून मी पसारा तसंच ठेवला होता किचन ओट्यावरचा. तर सगळा पसारा आता छान आवरून घेते. तर किचन ओटा मला नेहमी स्वच्छच लागतो, कारण कसं आहे किचन ओटा जर आपला स्वच्छ छान काळा कुळकुळीत असेल तरच आपल्याला परत नाश्ता तर झालेला आहे, कारण आता परत आपल्याला स्वयंपाक दुपारचा करण्यासाठी किचनमध्ये जावं लागणार आहे. त्यावेळेस जर आपलं किचन जर असं अस्ताव्यस्त पडलेलं असेल, आवरलेलं नसेल, तर आपली अजिबात इच्छा होणार नाही दुपारचे जेवण बनवायची. त्यामुळे किचन ओटा जो आहे तो लगेचच्या लगेच मी आवरून घेत असते. तर आता व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते. तर इकडं तिकडं थोडंफार पडलेलं होतं ब्रेडचा चुरा वगैरे, त्यामुळे स्वच्छ असं किचन ओटा मी पुसून घेतला. आणि आता ही जी काही थोडीशी भांडी पडलेली आहेत ती घासायची आहेत. तर त्याआधी ही जी मी काल रात्री घासून ठेवलेली भांडी होती, तर ती भांडी सकाळपासून तुम्ही पाहिलं आता माझं पूर्ण बिझी चालू होता रुटीन, त्यामुळे भांडी लावायची तेवढी राहिलेली होती आणि त्यामुळे आता ती भांडी व्यवस्थित अशी लावून घेते. तर कडप्यामधलं सामान सुद्धा इकडच्या तिकडं झालेलं होतं थोडंसं, कारण आठवड्यातून मी एकदा व्यवस्थित असं सगळं लावत असते पुसून वगैरे. तरीसुद्धा काय होतं माहिती आहे का, स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये कधी कधी इकडच्या वस्तू तिकडे ठेवल्या जातात आणि ते तसेच राहतात आणि आणि तसं अस्ताव्यस्त झालेलं किचन दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. त्यामुळे वेळ असेल तेव्हा अशा प्रकारे व्यवस्थित अशा सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून घ्यायच्या आणि जी घासून ठेवलेली भांडी आहे ती पूर्णपणे सुकल्यानंतरच ती कडप्यामध्ये व्यवस्थित अशी लावून घ्यायची. त्यामुळे ते दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला पण किचनमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि आपण प्रसन्न तर सगळं घर प्रसन्न. आणि आपलं घर जर स्वच्छ टापटीप असेल, नीटनेटकं असेल तरच लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. तर मी काम करता करता सोबत श्राव्याला अभ्याससुद्धा करायला लावला होता. तर 1 to 100 नंबर्स तिला लिहायला मी लावले होते. तर माझी भांडी घासून होईपर्यंत तिचं 1 to 100 नंबर लिहून होईल असं ती प्रॉमिस केली आहे मला. तर बघूया तिचं कंप्लीट होतं आहे का. तर बघा मला कसं होतं किचन ओट्यावरती जर पसारा असेल, किचनमध्ये पसारा असेल तर माझी खूप चिडचिड होते. त्यामुळे माझं किचन जे आहे ते मी नेहमी स्वच्छ ठेवते. त्यामुळे काय होतं मग किचनमध्ये आल्यानंतर चिडचिड होत नाही. आपण प्रसन्न मनाने म्हणजे चांगल्या मनाने शांत मनाने स्वयंपाक बनवतो आणि शांत प्रसन्न मनाने बनवलेलं स्वयंपाक हे चांगलंच असतं. माझं चाललेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. इथं डाळ भाताचा कुकर लावला आहे, पीठ मळून ठेवलं आहे आणि आता कांद्याची भाजी करणार आहे. आणि इथं हे तांदूळ ना भिजत घालून 1 तासभर भिजवलं होतं आणि त्यानंतर इथं सुकायला ठेवलेलं आहे. तर ह्याचा दूधखीर बनवणार आहे. माझी आई ज्या पद्धतीने बनवते ना तर त्या पद्धतीने. आणि माझी आई दरवर्षी ना नवीन वर्षाला दूधखीरच बनवायची. दूधखीर, चपाती आणि त्यासोबत कांद्याची भाजी असं असायचं. तर त्यामुळे मी पण दूधखीर, चपाती, कांद्याचीच भाजी बनवणार आहे. तर दाखवते तुम्हाला आता. तर बघा असं चुरा होतोय भिजल्यामुळे आहे ना हा तांदूळ. तर हे मिक्सरला वाटून घेणार आणि मग दूधखीर बनवणार याचं मी.
आहे दूध खीर, अजून थोडं आटवते. आणि आता इथं डाळीला फोडणी देते. आणि इथं बनवलेली आहे कांद्याची भाजी, फक्त कांद्याचीच भाजी आहे शेंगदाण्याचं कूट टाकून. तर आता चला डाळीच्या फोडणीसाठी इथं तयारी करून ठेव. तर पहा, न्यू इयर स्पेशल असं आमचं जेवण आहे आजचं. तर सकाळी नाश्त्यासाठी सँडविच बनवलं, दुपारी पण सँडविचच बनवलं. तर पोरी तेच खातो म्हटलं की मग पाव होते शिल्लक, तर सँडविचच बनवलं होतं दुपारी. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये न्यू इयर आहे तर गोड तर पाहिजेच, म्हणून इथं मी आई ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने दूध खीर बनवलेलं आहे. कांद्याची भाजी बनवले, फक्त कांद्याची शेंगदाण्याचं कूट टाकून. आणि इथं आहे वरण भात आणि चपात्या, असं आजचं आमचं जेवण आहे. तर असा होता आजचा माझा रुटीन ब्लॉग. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खाप्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.